मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठ शिपाई हमाल फराश लिपिक। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, रिझल्ट जे विद्यार्थी मित्रांनो आज येणार आहे, कोणत्या पदाचा आज रिझल्ट येणार आहे याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे। मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठ शिपाई हमाल फराश लिपिकचा रिझल्ट कधीपर्यंत लागणार आहे, कोणत्या तारखेवर लागणार आहे, कधीपर्यंत या ठिकाणी येणार आहे, मेन तुम्हाला याबद्दल सांगणार आहे। त्याचबरोबर कडाप या ठिकाणी किती जाणार आहे, सेफ झोन काय मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठ शिपाई हमाल फराश आणि लिपिक पदांचा जे विद्यार्थी मित्रांनो कडाप या ठिकाणी किती जाणार आहे, सेफ झोन किती मार्कावर आहे आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो काय विद्यार्थ्यांचे मार्क या ठिकाणी वाढणार आहे आणि काय विद्यार्थ्यांचे जे मार्क आहे हे कमी येणार आहे। आणि नुकताच जे विद्यार्थी मित्रांनो सुधारित आन्सर की या ठिकाणी आले, जेव्हापासून सुधारित आन्सर की आलेली आहे तर त्यामुळे मित्रांनो काय विद्यार्थ्यांचे मार्क कमी होणार आहे आणि काय विद्यार्थ्यांचे मार्क या ठिकाणी वाढणार आहे। कोणकोणते विद्यार्थ्यांचे मार्क कमी होणार आहे, कोणकोणते विद्यार्थ्यांचे मार्क वाढणार आहे याबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहे। कडाप या ठिकाणी किती जाणार आहे, सेफ झोन किती मार्कावर आहे याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी रिझल्ट कधीपर्यंत लागणार आहे याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल आनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठ शिपाई हमाल फराश आणि लिपिक या पदाबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा एक अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचेल। तर आता मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठ शिपाई हमाल फराश लिपिकचं तर आपण पाहिलं सुधारित आन्सर की या ठिकाणी आलेली आहे, एक लक्षात ठेवा। आयोगाने जे विद्यार्थी मित्रांनो डिलीट मारलेले सुद्धा या ठिकाणी प्रश्न या ठिकाणी आन्सर की मध्ये या ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल, ठीक आहे। तर नुकताच या ठिकाणी आन्सर की आली होती, सुधारित आन्सर की या ठिकाणी आली होती, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर पहा मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठ शिपाई हमाल फराश लिपिकचा जो कडाप आहे यावर्षी कमी जाणार आहे। त्याचे मोठे कारण आहे, पहिली गोष्ट जागा जास्त आहे, जागा जास्त असल्या कारणाने जास्त विद्यार्थी पेपरसाठी पास केले जाणार आहे, हे पण या ठिकाणी कडाप कमी जाण्याचं कारण आहे। आणि दुसरं जे कारण आहे तर ते म्हणजे जे विद्यार्थी मिळवणं या ठिकाणी विद्यार्थ्यांचे मार्क कमी जास्त या ठिकाणी होणार आहे, एक लक्षात ठेवा। आणि त्याचबरोबर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर काही विद्यार्थ्यांचा जर आपण या ठिकाणी पाहिलं काही प्रश्न या ठिकाणी चुकीच्या आयोगाने टाकले होते, एक लक्षात ठेवा। त्यामुळे कोणाला फायदा होणार आहे, कोणाला नुकसान होणार आहे हे सुद्धा या ठिकाणी कारण आहे, एक लक्षात ठेवा। कारण की नुकताच या ठिकाणी जे चालकचा जो रिझल्ट लागलेला आहे तर जवळपास 650 प्लस विद्यार्थी बोलावले आणि मी तुम्हाला एक रेशो दिला होता, ज्या ड्रायव्हरचे ज्या जागा आहे तर एकाच 15चा रेशो 650च्या वरती निघत आहे, तर तेवढेच उमेदवार पास केले। मुंबईमध्ये 550 विद्यार्थी पास केले आणि नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठमध्ये या ठिकाणी जवळपास 140 प्लस विद्यार्थी या ठिकाणी पास केले, एक लक्षात ठेवा। तर इथं जो अंदाज आपला या ठिकाणी लागलेला आहे आणि मुंबईचा जो कडाप आहे 16वर लागला, मी तुम्हाला 13 ते 16च्या दरम्यान चालकचा कडाप सांगितला होता, 16वर कडाप लागला, पण संभाजीनगर खंडपीठ आणि छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठ आणि नागपूर खंडपीठचा त्या ठिकाणी 17वर गेला, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आता पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी विद्यार्थ्यांचे मार्क वाढणार आहे, तर कोणकोणते विद्यार्थ्यांचे किती मार्क वाढणार आहे आणि रिझल्ट कधी लागणार आहे ते पुढे तुम्हाला सांगणार आहे, कडाप पण तुम्हाला पुढे सांगणार आहे, व्हिडिओ पूर्ण पाहताय। तर आता कोणाचे या ठिकाणी मार्क्स वाढणार आहे आणि कोणाचे कमी होणार आहे ते तुम्हाला सांगून देतो। तर पहा प्रश्नांमधील बदल, सुधारित उत्तर तालिकेमध्ये काही प्रश्न रद्द डिलीट करण्यात आलेले आहे, तर काहींचे एकापेक्षा जास्त पर्याय बरोबर मल्टिपल देण्यात आलेले आहे। त्याचबरोबर मार्क वाढण्याचं जे कारण आहे तर तुमच्या शिफ्टमधील जे प्रश्न रद्द झाले असतील त्यांचे गुण सर्व उमेदवारांना फुल मार्क्स मिळतात किंवा ते प्रश्न एकूण गुणांमधून वजा केले जातात। जर तुम्ही आक्षेप घेतलेले प्रश्न बरोबर ठरले असेल तर तुमचे 1 ते 3 मार्क वाढू शकतात, मात्र हे संपूर्णपणे रद्द झालेल्या प्रश्नांच्या संख्येवर अवलंबून असते। त्यानंतर आता गुण कमी कोणाचे होणार आहे तर जर आधीच्या आन्सर कीनुसार तुमचा एखादा प्रश्न बरोबर होता पण बोर्डाने अंतिम आन्सर की मध्ये त्याचे उत्तर बदलले असेल तर तुमचे मार्क्स कमी देखील होऊ शकते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर 2-3 मार्क एक तर वाढणार आहे, एक लक्षात ठेवा, ज्या विद्यार्थ्यांचे वाढायचे आहे
तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ, छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठ, शिपाई हमाल फराश लिपिकमध्ये जर आपण पाहिलं तर या ठिकाणी किती विद्यार्थी पास केले जाणार आहे. तर पहा लिपिकचं जे पद आहे 1332 जागा लिपिकच्या होत्या. 19,500च्या आसपास या ठिकाणी 19,000च्या आसपास या ठिकाणी विद्यार्थी पास केले जाणार आहे, त्यामुळे कडाप कमी जाणार आहे. आणि शिपाई हमाल फराश लिपिकमध्ये जर आपण पाहिलं तर 887 जागा आहेत. 13,500 14,000च्या आसपास विद्यार्थी पेपरमध्ये पास केले जाणार आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर आता कडाप किती जाणार आहे. तर पहा जे काही लिपिकचं जे पद आहे, लिपिकचा जो पेपर हा 90 मार्काचा झाला होता. मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ, छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठचा लिपिकचा जो पेपर हा या ठिकाणी 90 मार्काचा होता. 90 पैकी तो कडाप जाणार आहे. 55 ते 60च्या दरम्यान कडाप जाणार आहे, कारण की जागा जास्त आहे. जागा जास्त असल्यामुळे 1:15च्या रेशोनं पोरं या ठिकाणी पास केले जाणार आहे आणि जागा जास्त असल्यामुळे जास्त विद्यार्थी पास केले जाणार आहेत, त्यामुळे कडापवर जे विद्यार्थी मिळवणं असर आपल्याला पाहायला भेटणार आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर लिपिकचा जो कडाप हा 55 ते 60च्या दरम्यान जाणार आहे. 90 पैकी तो कडाप जाणार आहे लिपिकचा, 55 ते 60च्या दरम्यान जाणार आहे. एवढं काही सेफ झोन असणार आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ, छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठमध्ये जे काही शिपाईचा पद आहे, शिपाईचा जो पेपर हा 30 मार्काचा होता. 30 पैकी तो कडाप जाणार आहे. 19 ते 24च्या दरम्यान कडाप जाणार आहे. एवढा काही सेफ झोन आहे. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ, छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठमध्ये जे हमालचा पद आहे, हमालचा जो पेपर हा या ठिकाणी 30 मार्काचा झाला होता आणि 30 पैकी तो कडाप जाणार हा या ठिकाणी 19 ते 24च्या दरम्यान या ठिकाणी कडाप जाणार आहे. एवढं काही सेफ झोन आपल्याला पाहायला भेटणार आहे. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ, छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठमध्ये जे फराजचा पद आहे, फराजचा जो पेपर हा 30 मार्काचा झाला होता आणि 30 पैकी तो कडाप जाणार हा 19 ते 24च्या दरम्यान कडाप जाणार आहे. एवढं काही सेफ झोन आपल्याला पाहायला भेटणार आहे. एवढं काही कडाप कमी पाहायला भेटणार आहे, कारण की जागा जास्त आहे आणि पहिली गोष्ट या ठिकाणी आयोगाने चुकीचे प्रश्न त्या ठिकाणी परीक्षेमध्ये टाकले होते. तर हे काही कारण या ठिकाणी आहे, लक्षात ठेवा. तर आता रिझल्ट कधीपर्यंत लागणार आहे. तर बा मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ, छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठचं जे लिपिकचं पद आहे, लिपिकचा जो कडाप आहे, रिझल्ट जे विद्यार्थी मित्रांनो आज येणार आहे. आजची जी तारीख आहे हे 29 जून 2026 हे आजची तारीख आहे. 29 जूनला जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ, छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठचा जे काही लिपिकचं पद आहे, तर लिपिकचा जो रिझल्ट आहे आज येण्याचे पुरेपुरे चान्सेस आहे. आज रिझल्ट या ठिकाणी येणार आहे. आजची जी तारीख आहे 29 जून 2026 आहे. तर 29 जूनला म्हणजे आज या ठिकाणी रिझल्ट येणार आहे. जे काही लिपिकचं पद आहे फक्त लिपिकचा येणार आहे. लिपिकचा जो कडाप आहे, रिझल्ट आहे आज आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर आजच या ठिकाणी लागणार आहे. आणि त्याचबरोबर मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ, छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठमध्ये शिपाई हमाल फराशचा कडाप कधी जाणार आहे, रिझल्ट कधीपर्यंत लागणार आहे. तर पहा शिपाई हमाल फराशचा जो रिझल्ट आहे, कडाप जो लागणार आहे, हा जे विद्यार्थी मित्रांनो 1 जुलै ते 7 जुलैच्या आसपास आपल्याला या ठिकाणी रिझल्ट पाहायला भेटणार आहे, लक्षात ठेवा. तर जे काही मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ, छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठ आहे, शिपाई हमाल फराश, तर ह्या 3 पदाचा जो रिझल्ट आहे, कडाप आहे, आपल्याला 1 जुलै किंवा 7 जुलैच्या अंदर आपल्याला पाहायला भेटणार आहे. म्हणजे जुलैच्या पहिल्या हप्त्यामध्ये कधीही रिझल्ट येऊ शकते, कोणत्याही तारखेला रिझल्ट येऊ शकते. 1 जुलैला पण येऊ शकते, 2 जुलैला पण येऊ शकते, 3 जुलैला पण येऊ शकते, 4 जुलैला पण येऊ शकते, 5 जुलैला पण येऊ शकते, 6 जुलैला पण येऊ शकते, 7 जुलैला पण येऊ शकते. तर आपल्याला डेली चेक करत राहायचं ऑफिशियली वेबसाईटवर. ठीक आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, कडाप यावर्षी कमी जाणार आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर काही विद्यार्थ्यांचे 2-3 मार्क सुद्धा या ठिकाणी वाढणार आहे. तर जास्त चान्स आहे सिलेक्शन व्हायचे. तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ, छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठ, शिपाई हमाल फराश लिपिक पदाबद्दल वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे. आजच्यासाठी तर थांबतो. भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय